पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 52वा. 30 जानेवारी 1948च्या सायंकाळची प्रार्थना गांधीजींच्या आयुष्यातली शेवटची प्रार्थना ठरली आणि या घटनेचे पडसाद आपल्या घराण्याला फार कठोरतेनं भोगावे लागले. यांचा मृत्यू ही तर कधीही भरून न येणारी हानी आपण आजही सहन करतोच आहोत, पण भाऊजींनाही कारावास, स्वतंत्र भारतात कारावास. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या घराण्यातील 3ही पुरुषांनी आपल्या घरादारावर संसारावर तुळशीपत्र ठेवलं, त्या घराण्यातल्या स्वातंत्र्यवीरांना स्वकीयांनीच बंदीगृहात टाकावं. अगं, नथुराम भाऊजींकडे यायचा तो त्यांचा भक्तच होता, पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की भाऊजींची नथुरामच्या प्रत्येक कृतीला संमती होती. इकडे आपल्या घरावर दगडफेक झाली, यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करावं लागलं. याच धावपळीत मी असल्यानं तिकडे सावरकर सदनात काय काय घडलं हे मला कितीतरी दिवसांनी कळलं. एकदा बोलण्या बोलण्यातच विषय निघाला असता मधल्या बाईंनीच मला सांगितलं. म्हणाल्या, लक्ष्मी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी या 3ही बंधूंनी प्राणांची बाजी लावली, पण ते स्वातंत्र्याचं स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात अवतरलं तेव्हा तरी सुख, शांती, समाधान लाभलं का ग? मोठ्या भाऊजींना तर स्वातंत्र्याची पहाट बघण्याचं भाग्यच लाभलं नाही, पण बाळा भाऊजींनाही रुग्णालय आणि स्वारींना पुन्हा फिरून बंदीगृहाचं तोंड मात्र पाहावं लागलं. तुला सांगते, सायंकाळी नथुरामनं हे कृत्य केलं आणि 8 तासांच्या आत पोलिसांनी सावरकर सदन गाठलं. आप्पा कासार आणि दामलेंना अटक करून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी झडतीसाठी पोलीस दारात हजर. अगदी घराचा कोपरान कोपरा हुडकून पाहत होते. स्वारींनी मला आणि विश्वासला सांगितलंच होतं की पोलिसांना त्यांचं काम करू द्या, त्यात उगाच अडथळा आणू नका. त्यामुळे आम्ही त्रयस्थासारखे बाजूला उभे होतो आणि घडेल ते पाहत होतो. एक पोलीस अधिकारी स्वारींना म्हणाला, तुम्ही एखाद्या सुरक्षित ठिकाणी का जात नाही? मी तुम्हाला घेऊन चालतो, पण आता आपण इथं राहणं धोक्याचं आहे. पण स्वारींनी सरळ त्या पोलीस अधिकाऱ्याला नकार दिला. म्हणाले, अहो, मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं अस्थिरता आणि अशांतता माझ्या मागोमाग चालत येतील. मी इथून एक तसूभरही हलणार नाही. असं म्हणून स्वारींनी 2 सशस्त्र पहारेकरी घराबाहेर उभं करण्याचं सुचवलं आणि पुढे असंही म्हणाले की तुम्हाला जर सशस्त्र पहारेकरी ठेवायचे नसतील तर माझ्या तत्वाखातर प्राण देण्याची माझी सिद्धता आहे. लक्ष्मी, ती वेळच तशी होती की क्षणभर मला वाटलं की ह्याचसाठी केला होता का स्वारींनी अट्टहास. अगं, इंग्रज पोलिसांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकदा घराची झडती घेतली, अपमानास्पद वागणूक दिली, आणि आता स्वकीयांनी पण तेच आणि तसंच करावं. मला इतकं वाईट वाटत होतं. एकदा तर वाटलं सगळ्यांना चांगलं खडसावून विचारावं की कुणावर तुम्ही संशय घेताय. ज्यानं हिंदुत्व आणि हिंदुस्थानच्या रक्षणाची वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली आणि आज तागायत तिचं पालन केलं, त्यांच्यावर संशय. पण मनातली चीड मनात ठेवून घडेल ते सारं मी पाहत राहिले. अर्थात झडतीत काहीही आक्षेपार्ह पोलिसांना आढळलंच नाही. ते निघून गेले आणि हिंदू महासभेच्या एकेका कार्यकर्त्याच्या अटकेचं वृत्त कानावर येऊ लागलं. स्वारींची प्रकृती आधीच तोळामासा, त्यात आता ही चिंता. स्वारींना पुन्हा ज्वर चढू लागला, अंग तापलं, डोकं ठणकू लागलं. घरातलीच जवळचीच औषधं स्वारींनी घेतली. 1-2 दिवस असेच गेले. आणखी 2-3 वेळा घराची झडती झाली. अक्षरशः गाडीभर कागद पुरावा म्हणून गोळा करून घेऊन गेले. अगं, स्वारींचे लेखनिक मूळ प्रतीबरोबरच छायाप्रत करता यावी म्हणून जे काळे कागद म्हणजे कार्बन पेपर वापरायचे ना,
ते सुद्धा उलटे करून वाचत होते. 4 फेब्रुवारीला रात्री पुन्हा पोलीस अधिकारी दारात हजर. त्यांच्याबरोबर यावेळेस वैद्यकीय अधिकारी होते. स्वारींनी मला आधीच बजावून ठेवलं होतं की केव्हाही, अगदी मध्यरात्री जरी पोलीस आले तरी यांना अडवायचं नाही. त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांना आत येऊ दिलं आणि त्यांनी स्वारींची वैद्यकीय तपासणी केली. खरं तर स्वारींच्या अंगात ज्वर होता, पण या वैद्यकीय अधिकाऱ्यानं स्वारींची प्रकृती अगदी खडखडीत निकोप असल्याचा निकाल दिला. मी तर त्या अधिकाऱ्यास अविश्वासानं म्हटलं देखील, हो, स्वारींच्या अंगात मंद ज्वर आहे, शिवाय नुकतंच त्यास हृदयविकाराचा सौम्य झटकाही येऊन गेलाय, तरी आपण म्हणताय की स्वारींची प्रकृती अगदी खडखडीत निकोप आहे. पण यावर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याजवळ काहीच उत्तर नव्हतं. स्वारींच्या प्रकृतीविषयीचा हा असा अहवाल पाठवला गेला. माझी सगळी रात्र अस्वस्थतेत गेली. स्वारींच्या मनातही आतून काही खळबळ चालू असेल तर माहित नाही, परंतु वरवर तरी ते अत्यंत शांत चित्त दिसत होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेसच पोलिसांची गाडी सदनासमोर येऊन उभी. मुंबई सार्वजनिक सुरक्षा निर्बंधाखाली स्वारींना अटक करण्यात आली. स्वारींनी काहीही प्रत्युत्तर अथवा विरोध न करता शांतपणे मान डोलावली आणि त्या अधिकाऱ्यास इतकंच म्हटलं, गाडीत बसण्यापूर्वी मी प्रातर्विधी करून येतो. लक्ष्मी, तुला सांगते, स्वारींनी असं म्हणताच त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची भीती आणि संशय पाहून मला त्याही परिस्थितीत हसू आलं. स्वारींनाही हसू आवरलं नाही. त्या अधिकाऱ्यांच्या मनातली चलबिचल ओळखून स्वारींनीच म्हटलं, घाबरू नका, मी आता वृद्ध झालोय. मार्सेलिसची पुनरावृत्ती होईल की काय अशी तुमच्या मनात शंका आली असली तर ती सोडून द्या. तसं काही करायची मला आवश्यकताही नाही. पण स्वारींविषयी एवढी जबरदस्त भीती आणि धाक त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात होता. नंतर शौचकूपात जाऊन त्यांनी निष्फळ झडती घेतली. आता मात्र मला हसावं की रडावं तेच कळेना. स्वतंत्र भारतात स्वारींच्या नशिबात कारावास. त्यांच्या हालचालीतून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या नजरेतून मला जाणवत होतं की ते मनातून पार खचून गेले. अगं, साहजिकच होतं ना, अंदमानच्या हालापेष्टा सहन करून शरीर आता खूप थकलं होतं. मनानं कितीही खंबीर राहायचं ठरवलं तरी स्वकीयांनी स्वतंत्र भारतात कारावास देणं म्हणजे पोटच्या पोरानं म्हातारपणी घराबाहेर काढण्यासारखं होतं ग. स्वारींना तसं गाडीत बसून जाताना पाहिलं तेव्हा डी व्हॅलेरांची आठवण झाली. स्वारीच्याच तोंडून या आयरिश स्वातंत्र्य सेनानीबद्दल ऐकलं होतं. ज्या आयरिश बंधूंच्या स्वातंत्र्यास्तव तो इंग्रजांशी लढला होता, त्याच बांधवांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर केवळ काही तात्विक मतभेदांमुळे त्या स्वातंत्र्य सेनानीला कारावासात डांबलं होतं. आज स्वारींची परिस्थिती आणि मनस्थिती या डी व्हॅलेरापेक्षा काही निराळी नव्हती. स्वारींच्या जाण्यानं सदन एकदम भयान भकास वाटू लागलं लक्ष्मी. आणि त्या क्षणी मला मोठ्या बाईंची खूप प्रकर्षानं आठवण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला तेव्हा तेव्हा मोठ्या बाईंनी किती धैर्यानं तोंड दिलं होतं. त्यांनी नेहमी स्वतःला तर सांभाळच, पण मला अगदी लहान बहिणीसारखं सावरलं होतं. पण आज मला सावरायला मोठ्या बाई नव्हत्या. माझं मलाच सावरायचं होतं आणि विश्वासलाही सांभाळायचं होतं. त्याच्यासमोर मला रडून हातपाय गाळून चालणार नव्हतं. मग डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी मी तुळशी मातेचाच आधार घेतला. तिच्यासमोर जाऊनच मन मोकळं केलं. माझ्या अश्रूंचं सिंचन केलं आणि तिलाच विचारलं, बाई तुळशी माते, अजूनही तुला माझ्या अश्रू सिंचनाची गरज आहे का? अजून किती वर्ष? लक्ष्मी, त्या दिवसापासून सदनावर उदासपणाची छाया पसरली. इकडे बाळभाऊजींच्या प्रकृतीची चिंता होतीच. स्वारींची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी विधिज्ञ शोधणं, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणं, यासाठी आता
बाळाभाऊजी पाठीशी नव्हते ना. पण मुंबईचे देवधर विधिज्ञ मदतीला धावून आले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला, पण तोही फेटाळण्यात आला. आणि दुःखाची गोष्ट अशी की मला आणि विश्वासलाही स्वारींच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली. अगं, त्यावेळी मला तर वाटलं की स्वकीयांपेक्षा परकीय इंग्रज बरे म्हणायचे. डोंगरीच्या कारावासात आणि अंदमानला 2दा स्वारींची भेट तरी घेऊ दिली. इथं स्वकीयांशीही भेटीच्या परवानगीसाठी झगडावंच लागलं. देवधर विधिज्ञांच्या प्रयत्नानं अखेर 24 मार्चला मी आणि विश्वास स्वारींच्या भेटीला गेलो. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 52वा आपण ऐकलात. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.